या रोहिणीला आतापर्यंत कधी दिसलंच नाही. शंका आहे शंका नाही तर आजपर्यंत तू का सांगितलं नाही? का सांगितलं नाही? त्याच्या मी बोलते कधी बोलते? त्यांची पत्नी आहे. पत्नी म्हणून कुठल्याही पत्नीला स्वतःच्या संवाद करायचा आणि हवा पत्नी म्हणून मिळाली मला तो सोडून मी कुणाही दुसऱ्या हा तुझा स्वार्थ आहे. भगिनी म्हणून तुम्हाला योग्य न्याय देऊ शकत नाही तर तू स्वार्थी आहे. होय ना? हो तू एक स्वार्थी आहे. हा विरोध आहे आणि माझा आरोप आहे तुझ्यावर. आता तुला मी सांगितलं भगिनीच्या सुखासाठी काय करू शकते पुन्हा तू तेच सांगते. दुसरी गोष्ट तू माझ्या नवऱ्याची दुसरी बायको म्हणून मी आलेच नाही तर ज्येष्ठ भगिनी म्हणून आली आणि ज्येष्ठ भगिनीकडे जर माझ्या सुखाचा न्याय मागत असेल आणि ती जर तेच सांगत असेल की मी भारी आहे आणि का तर तू स्वार्थी आहे जेव्हा निश्चित आहे. मी स्वार्थी आहे ही बरोबर फक्त तुझा मनाचा आहे. मी याच्या पूर्वी तुला म्हणाले न्याय मागतेस ना माझ्याजवळ न्याय निश्चित देईल पण आतापर्यंत जे काही केलं नाही ते याच्या पुढे करे आणि तुला न्याय मिळू. याच्या पुढचा विचार माझा नको करू तू. याच्या पुढचा जो काही विचार करायचा तो माझा मी करीन. तुझी गरज नाही मला गरज नाही तुझी. याच्या पुढे जो काय माझा विचार तो माझा मी करीन. मग काय सुद्धा जाऊन तुला एकच सांगते मी नको तो विदंड वाद जर तुला करायचा असेल कुशाल कर. भगिनी म्हणून
कधीच म्हटलं नाही. त्याचं कारणच असं, तू स्वार्थी स्त्री आहे. मग मी जर का स्वार्थी स्त्री असेल आणि भगिनीच्या नात्यानं तू जर का आतापर्यंत माझ्याजवळ पाहत होती तर एवढा सारा विषय घेऊन तेढ करायला माझ्या सरांनी काय तेढ करायला आले मी. पण मला सांग, मी तेढ करायला आले. पण मला सांग, मी तेढ करायला आले नाही. मी तुझ्याकडे न्याय मागितला. न्याय मागणं म्हणजे तेढ आहे का? तो तुला न्याय हवा, तो न्याय देण्यासाठी मी तयार झाला होता. पण तो तुला न्याय आत्ता हवा, तो आत्ता देऊ शकत हवा, कारण याच्या मुलीला जाऊन जाऊ नाही. त्यामुळे तुला न्याय मिळेल. आता तुला न्याय द्यायला येत नाही म्हणून तू देत नाही. तू चंद्राचं मला कारण सांगतेस. मला हे कारण नकोय, मला मान्य नाही. चंद्रदेवता येणार, चंद्रदेवता तुझ्या हाताने येणार. न्याय चंद्रदेवतेकडून मागायचा आहे. चंद्रदेवतेच्या मनाचा प्रश्न आहे. कुणाच्या समोर कधी जावं, किती वेळ सांगितलंस तू. चंद्र आता पुन्हा पुन्हा नको सांगू. चंद्रदेवता कधी येते ते मी वरतीनं बघून घेईन. याच्यापूर्वी तू असं काय केलं त्याबद्दल मी बोलते. याच्यापूर्वी तू बोलला याच्या पुढे जर करायचं असेल तर चंद्रदेवतेला समजावण्याचा प्रयत्न गरज नाही त्याची. तुला जावे तर का नाही असेल तर तो असं नाही. मी काय बोलते ते ध्यानी घे बाई. ध्यानी घे. तू नको त्या गोष्टीकडे, त्या चंद्रदेवाच्या नंतरच्या गोष्टी नको बोलू. आतापर्यंत मी का बोलू नको. मग मी बोलते ते तुझ्या ध्यानी येत नाही. आतापर्यंत जे झालं त्याबद्दल मी बोलते आणि तू पुढचं काय बोलतेस. मला सांग, तू माझ्याजवळ न्याय मागितला, न्याय मागितला. चंद्रदेवता तुझ्या सदनी बराच वेळ समज आपल्या बायकांच्या ते माझ्या सदनीला याच्यापूर्वी तू असं त्याला कधी काही सांगितलंस का. सांगितलं. हा मग स्वार्थी आहेस तू. न्याय मिळाला मला. मी जर का स्वार्थी मला न्याय मिळाला. तुझ्या स्वार्थी स्त्री आहे. तुझ्या मताने मी स्वार्थी असेल. माझं मत नाही. आमच्या 26 जणांचं तेच मत आहे. पण मी माझ्या मताला स्वार्थी नाही आहे. इतरांचा मला स्वार्थी आता तुझं मत काय. रात्रंदिवस ते इथंच राहिले तरी बसा बसा म्हणत होतीस मलाशी. हे तुझं मत झालं. हे कर्तव्य नाही. हा स्वार्थ आहे. तर तू त्यांना मी सांगितलं असतं माझ्या 26 भगिनी आहे. थोडा वेळ त्यांच्याकडे पण जा. सांगायचं नसतं. मी जशी सांगते तशी मी वागते. माझ्या सांगायच्या गोष्टी अजून तुला माहित नाही. तेव्हा नको ते वितंडवाद काही कामाचे नाही. आणि म्हणून सांगते मी तुला. तू इथं करते मी तुला एक तुला जर का न्याय हवा असेल तुला नको का बाई तुला न्याय हवा हे सांगू. काहीतरी वेगळं सांग आता. नंतरचा न्याय नकोय मला. तू स्वार्थी आहे ते मान्य कर. मी तुला न्याय देऊ शकत नाही. न्याय देऊ शकत नाही. नाही देऊ तू शकत. माझी भगिनी आहेस. तू माझी भगिनी असून सुद्धा मला न्याय देऊ शकत नाही. देऊ शकत. याचं कारणच असं आहे की आजपर्यंत तू 14 वत्सराला पाहिलं. मी मोठ्या आशेने आले होते. तू ज्येष्ठ भगिनी म्हणून आले होते. मी म्हटलं प्रेमानं समजावून सांगायचं. माझी भगिनी मला काहीतरी सांगेल. यापूर्वी सांगितलं असं सांगेल. पण जर तसं तू सांगितलं नसेल तर तू स्वार्थी आहे. आम्हाला न्याय आहे. स्वार्थी असेल तर स्वार्थी असेल. पण मी माझ्या खरंच चंद्रदेवतेला याच्याबद्दल कधीच सांगू शकत नाही. निश्चितरित्या कधीच सांगू शकत नाही. अरे तू कधी सांग असं माझं म्हणणं नाही का बाई. आता याच्या पुढे सांग असं सुद्धा नाही. आणि याच्या पुढे मला ते पुन्हा पुन्हा सांगायचं नाही. तू तिथे अजूनही विचार कर. आता ते खूपच वेळा सांगितलं. मला वितंडवाद करायचा नाही. आणि जर का वितंडवाद केला असेल तर भगिनीला भगिनी सुद्धा रोहिणी समजणार नाही. काय करणार. शस्त्र स्वतःच्या हाती शस्त्र घेईन. शस्त्र घेऊन होय. काय करणार तू. काय करणार. आता शस्त्राला तुला रोहिणी सगळे. मग जी भगिनी आमच्या 26 जणांच्या सुखाचा विचार करत नाही. मी इथपर्यंत आले म्हणून
राग धरू नये कुणाचा वैर धरू नये कुणाचा राग धरू नये कुणाचा हा लाख मोलाचा हा जन्म जाऊ नये